महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वी फेब्रुवारी-मार्च 2026च्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या सर्व माझ्या बालमित्रांचं मनपूर्वक स्वागत. पालक, शिक्षक आणि परीक्षा यंत्रणा या सर्वांचं SSC बोर्डाच्या वतीनं मी अनिल गुंजाळ, माजी सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि माजी सहाय्यक सचिव SSC बोर्ड मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आता परीक्षा ही 10 फेब्रुवारीला 12वी आणि 20 फेब्रुवारीला 10वीची सुरू होत आहे. मुलांना मला माहिती आहे आता फक्त आपल्या हातात जेमतेम 1 महिना 10वीसाठी आणि 12वीसाठी अतिशय कमी कालावधी राहिलेला आहे. परंतु या कालावधीतली मानसिकता खरंच जपण्याची गरज आहे. माझी दोन्ही विद्यार्थ्यांना विनंती आहे की आता यापूर्वी काय झालं याचा विचार पहिला सोडून द्या. आता आपण 2 बाबींशी चर्चा करणार आहोत. एक आहे परीक्षापूर्व तयारी आणि परीक्षापूर्व आपण काय काळजी घ्यायची यामधनं मी आपणाशी प्रथम संवाद साधणार आहे. राहिलेल्या दिवसामध्ये पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या तिघांनी काळजी घेण्याची गरज आहे. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे आजपर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही, मला येत नाही, मला जमत नाही, मी केलंच नाही, हा खरं मानसिक ताण असतो. मुलांना पहिला तो मानसिक ताण काढून टाका आणि आता राहिलेल्या दिवसाचं म्हणजे जेवढे दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत त्या दिवसाचं पहिलं नियोजन करा. आज मला माहिती आहे की 10वीचेही 6 विषय आहेत, 12वीचेही 6 विषय आहेत. श्रेणीचे 3 विषय मिळून 10वी 9 आणि 12वी 8 विषयांची परीक्षा आपण घेतो. पण यासाठी आजपासून राहिलेल्या दिवसाचं म्हणजे खरं तर आपण जेव्हा वर्षभराचा अभ्यास करतो त्यावेळी नियोजन करतो ते वर्षाचं, महिन्याचं, आठवड्याचं आणि दिवसाचं. आज गरज आहे आपल्याला फक्त राहिलेल्या दिवसांचं नियोजन करणं. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो की समजा आपल्याकडे आता महिना शिल्लक आहे, तर आपल्याकडे एका विषयाला 3 दिवस जरी धरले तरी आपल्या 2 आवृत्त्या होऊ शकतात 10वीच्या विद्यार्थ्यांच्या. 12वीचंही तसंच आहे. आज आपण 12वीच्याही जर विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नसेल तर त्यांनी या पद्धतीने पहिलं नियोजन करा. आता अभ्यास झाला आहे, नाही झाला, किती मार्क पडतील याचा पहिला विचार सोडून द्या आणि नियोजन करा. आणि यात खरी गरज आहे ती म्हणजे पालकांच्या सहभागाची आणि विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या आत्मविश्वासाची. आजही तुम्ही नियोजन जर केलं तर माझा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे की 20 दिवसाच्या नियोजनावर सुद्धा विद्यार्थ्यांचे मार्क 20% वाढू शकतात. त्यामुळे हा पहिला भाग आहे तो म्हणजे नियोजनाचा. दुसरा महत्त्वाचा भाग आहे मग आता आपण काय करायचं आहे तर परीक्षापूर्व काय होतं तर आपल्या लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट यांच्या परीक्षा होतात. मग या परीक्षांसाठी माझी पालकांना आणि शिक्षकांना विनंती, सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा झाली का याची खात्री करा. विद्यार्थ्यांना विनंती की आपले वेळापत्रक समजून घ्या, त्यावेळी त्या परीक्षांना उपस्थित राहा आणि श्रेणी फार महत्त्वाची या विषयांची. कारण बऱ्याच वेळा नाही तर काय होतं एखादा जर आपण ती परीक्षा दिली नाही, तोंडी परीक्षा असेल किंवा प्रात्यक्षिक परीक्षा, तर आपला निकाल हा फेल म्हणून येतो. त्याचं कारण असं की सर्व विषयात पास असतं आणि श्रेणी विषयात आपण परीक्षा दिली नाही याला सवलतीचे गुण नसतात, त्याची ग्रेड असते. त्यामुळे याची काळजी घेणंही फार महत्त्वाचं आहे. विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबत पालकांना आणि शिक्षकांना मी सांगेल की त्याची खात्री करा. त्यांना आपण कोणती ग्रेड देतो, ते दिव्यांग विद्यार्थ्यांची परीक्षा आपण घेत नाही. त्यामुळे तो ॲब्सेंट राहिला तर त्याची श्रेणी ॲब्सेंट देऊ नका. खात्री करून घ्या आणि त्या पद्धतीने श्रेणी द्या. आणि पालकांना विनंती की आपण ही खात्री करा की विद्यार्थ्याचं अंतर्गत गुणाचं, अंतर्गत मूल्यमापनाचं सर्व कार्य पूर्ण झालं आहे का. हा दुसरा भाग. तिसरा भाग आहे आता आपल्याला हॉल तिकीट हातात मिळतील. हॉल तिकीटवर असलेली जी माहिती 10वी आणि 12वीची, आपलं नाव, आडनाव, आईचं नाव, वडिलाचं नाव, त्यांच्या सगळ्या स्पेलिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं परीक्षा केंद्र आणि परीक्षा केंद्राच्या ठिकाणी तुम्हाला जाऊन प्रत्यक्ष बघावं लागेल ते तुमचं उपकेंद्र. आणि त्यातली आत्ता सध्या पाहायची गोष्ट अशी आहे की आपले विषय आणि आपलं माध्यम याची खात्री करून घ्या. त्याचं कारण असं आहे की काही वेळा फॉर्म भरताना आपल्याला माध्यम आपल्याकडनं चुकू शकतं आणि मग त्या केंद्रावर त्या विषयाची, त्या माध्यमाची जर प्रश्नपत्रिका कमी पडल्या तर ऐनवेळी धावपळ होते. त्यामुळे हॉल तिकीट नीट तपासून पहा. अगदी कालचंच उदाहरण सांगतो. एका पालकांचा फोन आला, सर सगळ्या मुलांचं संस्कृत आहे आमच्या आणि माझं हिंदी झालं आहे. आता हे दुरुस्त करून घेणं शाळेनी, त्या पालकांनी आणि बोर्डाने दुरुस्त करून दिलं तर बोर्डामार्फत, त्या केंद्र संचालकांमार्फत, परीक्षकांमार्फत सूचना जाते आणि विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका पोहोचते. त्यामुळे ती अडचण होऊ नये याची फार सगळ्याच 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स
आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा किंवा व्होकेशनल यांनी याची माहिती घेणं फार महत्त्वाचं आहे किंवा याची दक्षता घेणं फार महत्त्वाचं आहे. यानंतरचा भाग येतो तो म्हणजे वेळापत्रकाचा. आता वेळापत्रक जे आपण एस-एस-सी बोर्ड जवळ-जवळ 165 विषयाची 8 माध्यमांतून परीक्षा घेतो 12वीची आणि 60 विषयांची परीक्षा घेतो आपण 8 माध्यमांतून 10वीची. पण यापैकी किती विषय आहेत आपल्याला? फक्त 6. मग 12वीचं कॉम्बिनेशन 6च आहे, 10वीचं कॉम्बिनेशन 6च आहे. मग होतं काय माहिती आहे का यामध्ये, की आपले विषय म्हणजे वेळापत्रक आपण 3 प्रकारचे देतो. तुम्ही वेळापत्रक जर शाळात पाहिले तर मराठीमधलं, इंग्रजीमधलं, परत व्होकेशनलचं, बायफोकलचं 12वीच्या बाबतीत. मग त्या वेळापत्रकातले आपले विषय, आपला वेळ आणि सगळ्यात महत्त्वाचं पेपर सकाळच्या सत्रात आहे का दुसऱ्या सत्रात आहे ही खात्री करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे याची पूर्ण खात्री करून आणि माझी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती, कुणीही बाकी वेबसाईटवरचं, इतर ठिकाणचं, इतर क्लासने दिलेलं किंवा कुणीतरी स्वयंसेवी संस्थाने आपल्याला वाटलं वेळापत्रक फॉलो करू नका. कारण जर त्याच्यात चूक झालेली असेल तर विद्यार्थ्यांचा पेपर बुडू शकतो. अशी उदाहरणं झालेली आहेत, माझ्या अनुभवातली आहेत. आणि मग जर आपला पेपर बुडाला तर मग निष्कारण आपल्याला पुढच्या परीक्षेला सामोरं जावं लागतं. त्यामुळे वेळापत्रकाची खात्री करा आणि त्या पद्धतीने काम करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, आता पहिलं आपण पाहिलं की नियोजन अभ्यासाचं आणि या काळातली मानसिकता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा आनंद फार महत्त्वाचा आहे. सकारात्मकता फार महत्त्वाची आहे. माझी पालकांना विनंती, आता किती मार्क पडतील, तुझं कसं होईल, तुझा अभ्यासच झाला नाही, नकारात्मक गोष्टीची चर्चा करू नका. विद्यार्थ्यांनी आजही नियोजन केलं, व्यवस्थित अभ्यास केला. अभ्यासाच्या सुद्धा पंचसूत्री मी मुद्दाम सांगेल ते अशा आहेत की पाठ्यपुस्तक, स्वतःच्या नोट्स, पाठ्यपुस्तकातली सगळी उदाहरणं प्रश्नपत्रिका सोडवणे, त्याच्यातले स्वाध्याय सोडवणं, प्रश्नपत्रिका सोडवणं, जे समजत नाही त्याची चर्चा करणं आणि शेवटची गोष्ट सगळ्या प्रश्नपत्रिका या जर सोडवल्या तर आजही तुमचा चांगला अभ्यास परीक्षेच्या पूर्वी होऊ शकतो. आता पुढचा भाग जो आहे यामधला तो म्हणजे परीक्षापूर्वी आपल्याला मी या गोष्टी सांगितल्या त्यातले आवेदनपत्र. आमचे जे खाजगी विद्यार्थी आहेत, खाजगीरित्या प्रविष्ट झालेले, या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनेक लोकांना हे माहीत नसते. एकदा फॉर्म भरला, नोंदणी केली, खाजगी प्रविष्ट की झालं. अशा ह्याच्यात मुलं राहतात, शाळाही त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि मग या विद्यार्थ्यांचं आवेदनपत्र भरायचं राहतं. जर आवेदनपत्र कोणाचं भरायचं राहिलं असेल तर माझी त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, याचाही अनुभव सांगतो. परवा एका विद्यार्थिनीचा फोन आला, सर माझं आवेदनपत्रच भरायचं राहिलं. आणि मग त्याचे विलंबे फी भरून आवेदनपत्र भरता येतं किंवा आपल्या विभागीय मंडळाशी, आपल्या शाळेशी त्वरित विद्यार्थ्यांची संपर्क साधा. कारण सर्वांचे हॉल तिकीट आले आणि माझं आलं नाही असं होतं. त्यामुळे याची खात्री करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता गरज आहे, परीक्षापूर्व कालावधीत आणखी एक गरज आहे, ती म्हणजे अति ताण न घेता आहार विहार व्यवस्थित ठेवा, झोपेवरती नियंत्रण ठेवा, अति जागरण करू नका. जर आजारी पडलात तर आपल्याला परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच आपली मानसिकता नकारात्मक होते. आजारी पडलात तर पुढचा अभ्यास होत नाही. आणखी एक महत्त्वाची मुलांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्हा सर्वांना गाड्या येतात, सायकल येते. सध्या या कालावधीत कुठल्याही प्रकारचा कोणताही आपला अपघात होणार नाही याची पहिली काळजी घ्या. नाहीतर आमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक आपण देतो तसा तुम्हालाही तात्पुरता लेखनिक द्यावा लागेल. आणि जेव्हा शरीराला अपघात होतो, जेव्हा आपल्याला एखादी दुखापत होतो, त्यावेळी शरीरावरची परिणाम होतो, मनावर परिणाम होतो, अभ्यासावर परिणाम होतो आणि आपले मार्क कमी होतात. त्यामुळे ही सर्व शालापूर्व तयारी नक्की कराल आणि परीक्षेला आनंदाने सामोरे जाल अशा अपेक्षेसह थांबतो. धन्यवाद. मनःपूर्वक शुभेच्छा.